मूर्ती एक शाडूची मूर्ती म्हणून एक वरती परंपरा पाहिजे आहे ती शाडूची मूर्ती. आता नवीन एक पेस्टर पॅरिसच्या मूर्त्या अशामध्ये आता शाडूची मूर्ती म्हणायचं तर जवळजवळ आम्हाला इथून 40 ते 50 किलोमीटरवर जाऊन तिची शाडू माती आणायला लागते. सुंदर ज्योतिबा असल्यामुळे तिथं खुदाई काम बंद केले. फॉरेस्ट ऑफिसनं पन्हाळा बंद केला आहे. त्यामुळे आता शेनगाव किंवा बेळगाव कर्नाटकातूनच आम्हाला ते शाडू आणायला लागते. त्याचा बऱ्यापैकी खर्च होतो आणि त्या शाडूच्या मूर्त्या आज एक व्यक्ती करायचं म्हटलं तर त्या कमीत कमी 2 किंवा 3 होत्यात आणि ह्याच व्यक्ती आज जर पेस्टर पॅरिसच्या करायचं म्हटलं तर कमीत कमी 5-7 होत्यात. आणि पेस्टर पॅरिस मिळायला सोपं जाते, शाडू माती मिळायला सोपं जात नाही आणि त्यामध्ये बऱ्यापैकी त्या काम करणाऱ्या कारागिरांना बरेच त्यात अडचणी आहेत. काम करताना हे शाडू माती मिळत नाही, मिळत असले की त्यात प्रशासकीय अडचणी, त्यामध्ये परवानगी तीन सगळ्या आल्या. एक गणपती करणार 50 आणि त्याच्या अडचणी 100 अशा पद्धतीने त्या बऱ्याच अडचणी येतात. माती आणून त्याची बारीक केली जाते. बारीक केल्यानंतर त्याच्यात कापूस चिखल तुडवल्यानंतर त्याचा गोळा करून त्याचं पूर्णपणे मग लेप करत जसं आपण लेप करतो तसं त्याचा आकार घडवला जातो. आकार घडवल्यानंतर त्याची मूर्ती तयार होते. ती वाळल्यानंतर परत पॉलिश करून त्याचं ते कलर काम करणे, शेडिंग हे ते प्रत्येकाचं कॉन्ट्रॅक्ट बेसवर जसं असतं. जसे शेडिंग मारणारी वेगळी असतात, डोळा आखणंसुद्धा कारागिरी वेगळी आहेत. त्यात एकच व्यक्ती जवळजवळ थोड्यापैकी पद्धती करू शकते. ती एक व्यक्ती असे 10-15% लोक ही एक व्यक्ती करू शकते की सगळं पूर्ण काम. कुंभार समाज हा एक प्रामाणिक समाज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जर बघितलं तर संभाजीराजांनासुद्धा कुंभारच्या घरातच ठेवलं होतं. त्यामुळे समाजाकडे बघितलं हे प्रामाणिकपणे बघितलं आणि कुठलाही आमचा कुंभार समाज भले खाया नाही मिळेल तर प्रामाणिकपणे काम राहील. कलरमध्ये जे कोल्हापूरच्या मूर्ती आहेत, कलर काम करण्यात जे आहेत आमचे कोल्हापूरचे कुंभार जे हे कारागीर आहेत त्यामध्ये त्यांचा हातखंडा कोण धरू शकत नाही. गणपती करायला पेन फास्ट आहे म्हणजे त्याचा मॉडेल, पण गणपतीचं कलर काम करायला हा कोल्हापूरच्या मूर्ती बेंगलोर, गोवा, बाहेर परराज्यात मुंबई, सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर या भागातसुद्धा बरेच जातात. बेंगलोर जिल्ह्यामध्ये जास्त जातात, बेंगलोर परराज्यामध्ये जास्त जातात. गणपतीची उंची कमीत कमी इथं 10 ते 15 फुट आसपास इथं मूर्त्या तयार होतात बापडक्यामध्ये.